ओ हे वैष्णव ठाकुर दयार सागर एदासे करुणा करी दिया पद छाया शोध है अमाया तुम्हार चरण धरी दिया पद छाया शोध है अमाया दिया पद छाया शोध है अमाया तुम्हार चरण धरी क्षय वेगदामी क्षय दोष शोधी क्षय गुण देह दासे क्षय वेगदामी क्षय दोष शोधी क्षय गुण देह दासे क्षय सतसंग देह है आमाये कोशेची संगेर आछे क्षय सतसंग देह है आमाये कोशेची संगेर आछे क्षय सतसंग देह है आमाया कोशेची संगेर आछे एकाकी आमार नाही पाय बल हरि नाम संकीर्तने एकाकी आमार नाही पाय बल हरि नाम संकीर्तने एकाकी आमार नाही पाय बल हरि नाम संकीर्तने एकाकी आमार नाही पाय तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया देह कृष्ण नाम धने तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया देह कृष्ण नाम धने कृष्ण से तुम्हार कृष्ण दीते पार तुम्हार शक्ति आछे कृष्ण से तुम्हार कृष्ण दीते पार तुम्हार शक्ति आछे कृष्ण से तुम्हार कृष्ण दीते पार तुम्हार शक्ति आछे आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तब पाछे पाछे आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तब पाछे पाछे आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तब पाछे पाछे आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली ओ हे वैष्णव ठाकुर दयार सागर एदासे करुणा करी ओ हे वैष्णव ठाकुर दयार सागर एदासे करुणा करी हरे
Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Govind Radha Govind Radhe, Jaya Radha Vijay Govind Radha Vijay Govind Radhe, Jaya Gauranitai Gauranitai Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jai Jai Gurudev, 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 Gurudev. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. कलियुग पावन हरि नाम संकीर्तन की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती इति नामिने। श्रीवार्षभानवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्णसम्बन्ध विज्ञानम् आयिने प्रभवे नमः। माधुर्योज्ज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिदं श्रीगौर करुणाशक्ति विग्रहाय नमस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुग विरुद्धापसिद्धान्त ग्रन्थहारिणे। नमो गौरकिशोराय साक्षात् वैराग्यमूर्ते विप्रलम्ब रसाम्बोधे पदाम्बुजाय ते नमः।
नमो भक्ति विनोदाय सच्चिदानन्दनामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते गौर आविर्भाव भूमिस्थ निर्देष्टा सज्जन प्रियः वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्त अवतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। जयतां सुरतो पंगुर्मम मंद मतेर्गति मत्सर्वस्व पराम्भोजो राधा मदन मोहन दिव्यात् बृन्दारण्यकल्पद्रुमाधो श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद्राधा श्रीगोविन्ददेवो प्रेष्टालिभिः सेव्यमानं स्मरामि। श्रीमान् रासरसारम्भे वंशीवटतटस्थितः परिशर्वेणुस्वरैर्गोपी गोपीनाथाय श्रीकृष्ण। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। ऊन लागते काय नाही ना? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जुळेबाच्या ठिकाणी आलो आहोत. तर खरं पाहिलं तर आपण इथं आलो आहोत साधुसंग करण्यासाठी. बऱ्याच भक्तांचं मत असं आलं की आपण इकडं बोलायला होतं प्रोजींना मंचरला नारायणगावला आपण जाणं कसं काय सगळ्यांनी घेऊन जाणं शक्य आहे का असं काही भक्तांचं मत आलं होतं. पण मला असं वाटतं की आपण योग्य मार्गावरती आहोत आता. कसं काय सांगा बरं. आपण साधूकडे जायला पाहिजे, साधू संतांकडे आपण जायला पाहिजे, त्यांना नाही बोलायचं. जर आपण इतिहास बघितला भागवतम बघितलं तर भागवतम मध्ये राजा रहुगण माहिती ना कथा येते ते कुठे गेले होते. आश्रममध्ये गेले कथा ऐकण्यासाठी. पालखीत गेले पण गेले आपण गाडीत आलो. त्यानंतर परीक्षित महाराज ते कुठे गेले होते. गंगा तिकडे आले नाही ना. सुखदेव गोस्वामी कुठे आले गंगे घेणार होते ते मग तिथे गेले परीक्षित महाराज. प्रभुपाद देखील कुठे गेले पहिल्यांदा अभयचरण कुठे गेले पहिल्यांदा गुरुडे गेले होते. पहिल्यांदा त्यांना भेटले उलट्या रंगामध्ये नंतर मग त्यांनी पुढं सुरू केलं. म्हणजे खरं पाहिलं तर शास्त्रानुसार आपण योग्यच मार्गावरती आहोत. आपण आता साधुसंकरिता आलेलो आहोत बरोबर आहे. म्हणून पूर्वी असं होतं की साधू एका ठिकाणी राहायचे आणि सर्व मग कम्युनिटी आहे ना ग्रस्त लोक काय जे असतील ते सुद्धा भेटायला यायचे भविष्यात तिथे यायचे भेटायला. तिथे मग कथा व्हायचे कीर्तन व्हायचे त्यांचे काय प्रश्न मग विचारपूस व्हायचे त्यांना गायडन्स व्हायचं. पण कलियुगामध्ये काय झाले साधूनच बाहेर जावं लागते. चला आता आम्ही येतोय तुम्ही तरी आहे का नाही तुम्ही तरी हवे असं. तर या ठिकाणी हे ठिकाण आहे फार पवित्र ठिकाण आहे. का पवित्र आहे त्याची माहिती भगवान तू देणार आहेत आपल्या खाली गावामध्ये गेल्यानंतर. पण थोडं एक सांगा असं वाटतं की हे जवळे बाळेश्वर आहे. या ठिकाणी शिवांचं इथं शिवलिंग आहे शिवमंदिर आहे. तसं म्हटलं हे एक जागृत देवस्थान आहे. जागृत म्हणजे काय. हां
हां, इच्छा पूर्ण करणं जागृत आहे. आपण जी काही इच्छा करू ना ती इच्छा पूर्ण होणार आहे. मग आपण कुठली इच्छा केली पाहिजे? कृष्णप्रेम. आज आपण भजन गायलं त्या भजनात काय सांगितलेलं आहे? एकाकी अमार नाही पाय बल हरिनाम संकीर्तने. भले आपण हरे कृष्ण आंदोलनात आहोत, या ठिकाणी एवढी मोठा संस्था आहे, पण वैष्णवांचा संग जर नसेल तर आपण काहीच प्राप्त करू शकत नाही. आपल्याला काही तेवढं बल नाहीये, तेवढी शक्ती नाही. आपण भक्तांना सोडून भगवंतांना प्राप्त करणं, कृष्णप्रेम प्राप्त करणं शक्य नाही. म्हणून गौरलीलेमध्ये किंवा श्रीमद भागवतमध्ये ज्या ज्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे भक्तीची महिमा, त्यामध्ये पहिल्यांदा भक्तांची महिमा सांगितलेली आहे. जोपर्यंत वैष्णवांची महिमा कळत नाही किंवा वैष्णव हे माझे किती महान आहेत. थोडी इको कमी करायचं, इको मग आवाज येतोय पाठीमागं, थोडी इको कमी करा, इको कमी करा. तर असं म्हटलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये एक वैष्णव हा जो व्यक्ती आहे, वैष्णव हे फार महत्वपूर्ण आहेत. भागवतमध्ये एक श्लोक येतो, निम्न गानाम यथा गंगा देवानाम अच्युत येतं वैष्णवता शंभू. पुढे एक भाग आहे भागवत महिमा दिली त्यामध्ये की निम्न गानाम यथा गंगा म्हणजे नद्यामध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे. वैष्णवांच्या मध्ये शिवजी श्रेष्ठ आहेत. शिवजींना सुरश्रेष्ठ का म्हणलेलं आहे? कारण ते सदैव रामनामात जप करतात, रामनाम सतत घेत असतात. आणि शिवजी हे कधीही वैष्णव अपराध करत नाही, फार त्यापासून दूर राहतात. ते वैष्णव अपराध करायचंच नाही. किंबहुना ज्या वेळेला ते भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, सती म्हणते की मला माहेर जायचं आहे, तिथे म्हणतो जाऊ नको, तिथं काहीतरी विपरीत होऊ शकतं. कारण दक्ष आता थोडंसं रागावलेले आहेत, कारण त्यांना ती काळजी होती की जाऊन अपराध नको व्हायला परत. भले ते ॲक्च्युली त्याने अपराध नव्हता केला शिवजीने, शिवजी बसून होते आणि त्या दक्ष आले तर शिवजी उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शिवाने अपराध केला माझ्याप्रती, म्हणून त्यांनी मग काय काय ते बोललेले भागवतमध्ये, माझी हिरण्याक्ष मुलगी तुला दिलेली आहे आणि तू भस्म लावतो अंगाला, असं काय काय बरंच निंदा केली दक्षिणी शिवजींची. परंतु शिवजींनी काय त्याविषयी काही बोलले नाही, काहीच दक्षाविषयी. म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला सत्य जाण्यासाठी. कारण त्यांना माहीत आहे की वैष्णव अपराध जर असेल तर आपण किती जरी भक्ती कमवली असेल. फार पूर्वी आम्हाला ब्रह्मजी क्लासमध्ये एक उदाहरण दिलं होतं सनत कुमार प्रभूने, जसं की भातात शेत आहे, भात कसं करतात, त्याला बांध घालतात बाजू ना, बांध त्यात पाणी भरतात पहिल्यांदा, म्हणतात भात लावतात, नाही की नाही. आणि त्या बांधाला जर छोटंसं काही घुशीनं होल मारलं तर काय होतं, पाणी यायला सुरू होतं. मग काय करतो शेतकरी, लगेच तो मुजवतो. जर नाही मुजलं काय होतं, मग पाणी सगळं खाली म्हणतात. तर प्रभूजी म्हणाले, जी काय आपण भक्तिमयी सेवा करून साठवतो, भक्ती जी काय आहे आपल्या हृदयामध्ये, ते वैष्णव अपराधरूपी होल पडलं ना, सगळं ते वाहून जातं. ते किंबहुना असं म्हणलेलं आहे की भात लावलेला आहे, त्या लावलेल्या भातासहित माती पण जाते नंतर, प्रेशर वाढतं परत नाही जात, आहे का नाही. तर त्या वेळेमध्ये त्याला तो बांध घातला परत तर मग ते टिकून राहतं. म्हणून एक असं म्हणलेलं आहे की भक्तिमय जीवन आपण किती करतो त्यापेक्षा किती आपण वैष्णव अपराध टाळतो ते जास्त महत्त्वपूर्ण आहे. जर आपण 100% भक्ती करतोय आणि अपराध झाले 90%, किती राहिली मग? 10% झाली ना. पण भक्ती करतोय 50%, पण अपराध 10% करतोय, किती राहिलं मग? 40% राहिले. समजलं गणित ना. याचा अर्थ असं नाही की भक्ती करायचीच नाही, आपली कमी करू नये, आपल्या 100% भक्ती करायची आहे, पण आपल्या डोक्यात असलं पाहिजे की मला वैष्णव अपराध नाही करायचा. आपल्या मनात प्रश्न येतो, मग वैष्णव अपराध म्हणजे मग हा तर काही वैष्णव नाही आहे, हा वैष्णव नाही. आपण असं करतो ना, बाबा हा काही वाटत नाही वैष्णव, म्हणजे त्याचा व्यवहार किंवा सर्व काही बघून. पण प्रभूजी राधानाथ स्वामी महाराज म्हणतात, वैष्णव हा केवळ बाह्य पेहरावानं कळत नाही आहे, त्याने किती गुण विकसित केले आहेत किंवा किती तो लोलम किती आहे भक्ती करायला, तर किती आतुरता आहे.
काय काय असतं की त्याची भरपूर इच्छा असते करायची, पण त्याची परिस्थिती साथ देत नाही त्या व्यक्तीला. काय करायला इच्छा भरपूर असते, आणि कधी कधी हे जे काय लौल्य आहे किंवा ही काही इच्छा आहेत, मला भक्ती करायची आहे परंतु होत नाही आहे, तर त्याचा जो मूड असतो ना, तो मूड फार चांगला मूड असतो बघताच त्या, मी करू शकत नाही पण मला करायचं आहे. आणि मग ही जी भावना आहे ना, ती भावना जास्त भगवंतांना प्रिय होते. म्हणून आचार्य म्हणतात की आपल्या दृष्टीने जर आपण वैष्णवाला म्हणलं की हा वैष्णव असा आहे, हा असा आहे, तर ते योग्य नाही आहे. आपण शास्त्र बघितलं पाहिजे की नक्की वैष्णव कोण आहेत. महाप्रभूंना विचारलं की खरा वैष्णव कोण आहे, कोण वैष्णव घेतलं, काय उत्तर दिलं महाप्रभूने? पहिल्यांदा काय म्हणाले? एकदा जरी तो हरे कृष्ण म्हणतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर तो झाला वैष्णव. आता मग सगळ्यांनी म्हणला सगळे झाले वैष्णव आहे की नाही. तर सांगायचा मुद्दा काय ठिकाणी की आपल्याला काय वाटतं वैष्णव म्हणजे सापरावून डिवोटी आहे, संन्यासी आहे, आपण त्यांना वैष्णव म्हणतो. तसं नाही आहे. जो या मार्गावरती आहे, असं प्रभुपादाने विचारलं की स्वामीजी, पत्रकार म्हणतो की तुमच्या संस्थेत किती शुद्ध भक्त आहेत? काय बोलले प्रभुपाद त्यावेळेला? त्यांनी विचारलं आपल्या ह्याला की आपले किती भक्त आहेत? तुम्हाला 10,000 आहे. 10,000 शुद्ध आहेत म्हणले. त्याला अशी वाटलं 10,000 काही शुद्ध म्हणली, हा तर वेगळा आहे, हा वेगळा आहे, ह्याचा आश्रम वेगळा आहे आणि हा कसा काय शुद्ध आहे. काय बोलले प्रभुपाद त्यावेळेला? सगळे 10,000 जी लोक आहेत ते शुद्ध भक्तच्या मार्गावरती आहेत. एक दिवस ते शुद्ध होणार आहेत. तो दिवस कधी त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून एखादा व्यक्ती गटारामध्ये पडलेला आहे आणि त्याला कोणती उचलून आता नळाखाली ठेवलेला आहे आणि नळ चालू केला म्हणजे काय, तो आता हळूहळू शुद्ध होत आहे. ते शिष्य आहेत प्रभुपादांचे, सत्सुरदास गोस्वामी महाराज, ज्यांनी लीलामृत लिहिलं प्रभुपादांचं. त्यांचं एक प्रवचन आहे आणि त्यात ते म्हणताय की आपण हा विचार केला पाहिजे की प्रभुपादांनी मला काय दिलेलं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं. आम्ही सर्वजण, ते म्हणतात त्यावेळेचे अमेरिकन ते होते सगळे, जयदत्त स्वामी महाराज, गिराज महाराज, आम्ही अमेरिकन हिप्पी होतो. आणि एकदम असं हिप्पी म्हणजे माहीत आहे की काहीच त्यांना देणेघेणं नाही समाजाशी किंवा काही नाही, त्यांचं असं पूर्णपणे चुकीचं कार्य करायचे. तर ते म्हणतात की आम्हाला प्रभुपादांनी एकदम गाळातनं वरती काढलेलं आहे आणि सुंदर अभिषेक करून, स्नान घालून, चांगले कपडे घालून एक वैष्णव म्हणून ठेवले समाजामध्ये. आणि आम्ही फिरतो सर्व जगामध्ये. तर त्यांनी एक पुढे एक वाक्य बोललं की जर मला प्रभुपादांनी एकदम गाळातनं वरती काढलं आणि ठेवलं असेल तर आता माझं कर्तव्य काय आहे की माझ्या व्यवहाराद्वारे, माझ्या कार्याद्वारे की प्रभुपादांचं नाव गाळात नको जायला. मोस्टली काय होतं शाळेमध्ये, कसं असतं, समजा काही मुलांनी चुकीचं कार्य केलं, आई काय म्हणते, हां मास्टरच केलं त्याला अशी म्हणते पहिल्यांदा, घ्यायचंच ना. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आहोत ना, आपण एका संस्थेचं प्रतिनिधित्व करतोय, रिप्रेझेंट आपण आहोत त्या संस्थेचे. तर आपलं पहिलं कर्तव्य राहतं की बाबा आपल्या कोणत्याही कार्याद्वारे, वाणीद्वारे, वाचेद्वारे, कृतीद्वारे, की आपले जे काही फाउंडर आचार्य आहेत त्यांचं जे नाव आहे ते गाळात नको जायला. म्हणून हे कधी शक्य होतं, तिथं वर्णन केलं आहे, ज्या वेळेला आपण संघामध्ये राहतो ना तेव्हा शक्य होतं. संघामध्ये एकाकी अमार नाही पायबल हरिनाम संकीर्तन सांगितलेलं आहे की जरी हरिनाम युगधर्म कलियुगाचा आहे, कलियुगामध्ये हरिनाम हा तारक मंत्र आहे. 4 युगामध्ये कलियुग तसं पाहिलं तर डिग्रेडेशन पण आहे परंतु महत्त्वपूर्ण आहे. हरिनाम घेऊन तुझं उद्धार होणार आहे. परंतु ते हरिनाम घ्यायला आपल्याला वैष्णवांची गरज आहे, तेव्हाच तो आपण हरिनाम चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. म्हणून आपण हे पाहतो की हे जे वैष्णव आहेत हे वैष्णव माझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत. कधी कधी काय होतं की आपण ते वैष्णव म्हणजे दुसऱ्या एका सेंटरच असला पाहिजे, दुसऱ्या मंदिरात असला पाहिजे, इथले वैष्णव मला माहिती कसे आहेत ते आहे ना, असं आपल्या काही धारणा असते मनामध्ये. हे यांचा स्वभाव कसं मला माहिती, हा काय वैष्णव आहे तो, हा जॉईन होत नाही लवकर जपाला किंवा लगेच लेप होतो किंवा ते टाकत नाही ग्रुपवर माहिती, वाचन किती केलं काय वगैरे नाही का. तर काय होत नाही ते का, हे आपण का असं डीप चर्चा का करतोय, कारण ही चर्चा आपण आता केली पाहिजे अशा वेळेला. भक्तिमय जीवनाच्या काही काळ गेल्यानंतर, कमीत कमी असं म्हटलं की 4 ते 5 वर्षानंतर आपण असं डीपली चर्चा करायला पाहिजे बाबा खरंच मला काय करायचं जीवनामध्ये.
बऱ्याचदा काय होतं की आपण भक्तीमध्ये येतो, चाललं आपलं सत्संग चालू आहे, सगळं चालू आहे आपलं सगळं काही, परंतु आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक किती झाला बदल ह्याचं माप कोण सांगणार आपल्याला? कुणाला कळणार ते? स्वतःला कळणार ना. दुसरं म्हणतात हा प्रभूजी महान भक्त आहेत, एकदम काटकोमध्ये तिलक असतोय, स्वच्छ कपडे असतात, बोलाय फार गोड बोलतायत, पण त्याला काय कळतं की मी किती कुठं आहे नक्की, पाण्यात आहे की वरती आहे पाण्याच्या. म्हणून हे जे आपलंच मापदंड आपण लावून बघायचं असतं पहिल्यांदा की बाबा मी कुठं आहे ते. आणि कधी कळतो जर आपण 5 वर्ष 10 वर्ष आपण तेच करत राहिलो आणि हे डीपमध्ये जाणं माहिती असेल. असं म्हणलं की डीप इन कृष्ण कॉन्सेप्ट लेक्चर आहे गुरुजी बिहारी पण त्या सांगितले नाही की जेवढं आपण आतमध्ये जाऊ ना तेव्हा कळते का अरे मी अजून काहीच नाही आहे. तर तुम्ही गोस्वामींचा पण चरित्र आपण पाठलोच गुरुप्रतिक आहे ऐकण्यासाठी. त्यात बाहेर म्हणतात जेवढे मोठमोठे आचार्य आहेत ते काय म्हणतात, अरे मी तर काय भक्त नाही आहे, मी वैष्णव नाही ते म्हणतात. त्याच्या दावतमध्ये श्रीरामचंद्र सांगितलं ना की चैतन्य चैतन्य ग्रंथ कोणी लिहिला तो ग्रंथ, आणि ते काय म्हणतायत काल काय बोलले ते कुणी ऐकलं बघा तुम्ही कालचं मंदिरातलं, त्यात फक्त माहिती येते आणि नाव येतं ना, हे नाही नाव येतं तर परतो असं पण ऐकतं नाही काय. तर तिथं काय सांगितलं त्याने की माझं वाचू नका, हां माझं गुण केलं तुमचं पुण्य नष्ट होईल आणि मी जगाई मदापेक्षा मी पापी आहे. काय भावना आहे बघा बरं त्यांची, आपल्याच वाटतं काय? असं वाटतं आपलं मी फार पापी वाटतं का? उलट आहे आपलं नाही. माझं गुण करा का आपण तू माझं नाव का नाही घेतलं हे का नाही, माझं नाव का नाही आलं. बरेच वेळ असतं ना की माझं नाव काय येत नाही. तर सांगायचा मुद्दा काय की हे आपलं अज्ञान असेल की आपलं माहीत नाही आहे, पण काही काळ भक्तीचा गेल्यानंतर आपण ही चर्चा केलीच पाहिजे की खरा वैष्णव कोण, वैष्णव डेफिनेशन काय आहे आणि खरी भक्ती काय कळलं पाहिजे. आणि ते जर कळत नसेल ना आपण त्याला प्रायः वैष्णव म्हटलेलं आहे. प्राय वैष्णव म्हणजे काय की तो अजून वैष्णव नाही आहे, ते वैष्णव बनण्याच्या मार्गामध्ये आहे, त्याला प्राय वैष्णव म्हटलेलं आहे. आणि असा प्राय असणारा वैष्णव तो भगवत नामात जाणार नाही. आपण की कृष्ण प्रेम म्हणलं कृष्ण प्रेम मागितलं पाहिजे, बरोबर आहे ते तर आपलं अंतिम ध्येय आहे, परंतु ते प्रेम प्राप्त करा आत्ता आपलं काय केलं पाहिजे फर्स्ट स्टेपला ते महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्याने स्मरण केलं आहे की जेवढे आचार्य आहेत त्या आचार्यांनी आपले जे समवयस्क जे भक्त आहेत त्यांच्यावर चांगलं रिलेशन डेव्हलप केलेलं आहे आणि तेव्हाच त्यांना शक्य झालं सगळं पुढे जाण्यासाठी. मोस्टली काय होतं जरा प्रचार वाढतो, प्रचारक प्रचार करतात, नवीन लोक येतात, ते म्हणतात आपल्याला तुम्ही कधीपासून आहे 10 वर्ष झाली, तर प्रणाम करतो लगेच नाही बरोबर, दंडवत प्रणाम करतो, दंडवत माताजी तुम्हाला, तुम्ही फार जुने बघता. जितकं आपण आपलं गुणगान ऐकत राहू काय होतं आपलं हवा वरती फोकासारखी फोका फुटतो आपण. और तुम्ही मोठा भक्त आहे, महान भक्त आहे, 4 लोक मला विचारतायत, 4 लोक माझ्या बाजून फिरतायत, 4 लोक माझा निर्णय ऐकतायत, अशी आपली भावना होते. आणि त्यावेळेला आपणच आपली पाठ थोपटतो की मी एक शुद्ध भक्त आहे, मी एक जुना भक्त आहे, मी फार सिन्सिअर आहे, किती लोक माझं गुणगान करतायत. प्रभू राधानाथ स्वामी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे की कसं आपण ज्या वेळेला आपण समवयस्क राहतो त्यावेळेला आपला जो बाजूला बसलेला भक्त आहे तो म्हणतो अरे बाबा तुझा जप चुकतोय, तू वेळेत सेवेला येत नाही आहे, तुझं अध्ययन बरोबर नाही आहे. मग कळतं आपल्याला हां बरोबर माझं म्हणजे खरं चुकतोय मी. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये असा कोणीही एक भक्त नाही आहे, मित्र नाही आहे मला सांगणारा तू चुकतोय म्हणून, तोपर्यंत आपलं भक्तिमय जीवन हे दुसऱ्यासाठी धोका द्यायची घंटा असते. कारण काय होतं ट्रेनिंग न होता किंवा काही काळ भक्तिमय जीवन न जगता असंच जर आपण पुढे गेलो तर तो एक अडथळा बनतो भविष्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे काय होतं इतरांना मग परत सगळा काय त्रास होतो थोडासा व्यक्तीचा. म्हणून काय म्हटलं ठिकाणी की जेवढे काही जुने भक्त आहेत म्हणजे जे काही आचार्य आहेत त्या आचार्यांनी प्रचार भरपूर केला, पण ज्यावेळेस त्यांचे समवयस्क आले ना सगळं बाजूला ठेवून त्यांनी चर्चा करणं, गप्पा करणं, चर्चा बोलणं त्यांनी केलेलं आहे. शिड गोस्वामी वृंदावनात राहायचा हा गोस्वामी.
तिने मोठमोठी मंदिरं बांधली. मदन मोहन मंदिर कोणी बांधलं? सनातन गोस्वामी बांधलं. आणि दामोदर मंदिर जीव गोस्वामी बांधलं. गोविंदे मंदिर हा रूप गोस्वामी. तर अशा प्रकारे बघा, आता हे तर गोस्वामी आहेत, पण त्यांनी मंदिरं बांधली. एवढं सगळं लिटरेचरने लिहिलं, एवढे ग्रंथ लिहिले त्या सगळ्या साधूंनी. परंतु दररोज ते एकत्र येऊन चर्चा करायचे. चर्चा काय करायचे? आता निवडणूक आलेली आहे, कोण जिंकणार, कुठला पक्ष नाहीये. काय करायचं चर्चा? ते मच्छिता मडगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत च माम नित्यम तुष्यंती रमंतीच. ॲक्च्युली हे व्हायला पाहिजे. भक्तिमय जीवनात आल्यानंतर काही काळानंतर तरी आपण यात रममान व्हायला पाहिजे. कृष्णकथेमध्ये, लीलेमध्ये, गायनामध्ये आपण रममान कसं माहिती आहे का? आपण रममान हे आपल्याच मनात धारणा असते, मला हेच करायचं, ह्यात मी रममान आहे. नाहीये. भगवंतांना काय अपेक्षित आहे, गुरूंना काय अपेक्षित माझ्याकडून आहे, त्यात आपण रममान व्हायला पाहिजे. त्याच्या काय म्हटलं आहे की माझ्याविषयी चिंतन करण्यात तो रममान होतो. ते गोस्वामींनी केलेलं आहे. अक्षरशः रघुनाथ दास गोस्वामी ज्यावेळेला त्यांनी मायापूरला होते, राहिले त्यांच्याबरोबर महापुंजवर राहिले, आणि ज्यावेळेला चैतन्य महापूर निघून गेले, म्हणजे बघा कसं वैष्णव सहाय्य करतात आपल्याला. तर रघुनाथ दास गोस्वामी म्हणाले की आता मला जिवंत राहायचं नाहीये, जातो मी सरळ वृंदावनात जातो, गोवर्धनवर जातो, वरती उडी मारतो सरळ. मला जिवंत राहायचंच नाही, कारण महापूर नाहीत म्हणून. त्यांच्या विरहामध्ये राहू शकत नाही. आपण आपल्या दुःखामुळे होतो की मला नको, आता त्रास झालाय भरपूर, मला जगायचं नाही म्हणतो आपण ना. हे भगवंतांच्या विरहामध्ये होते आणि आता मला जगायचं नाही म्हणतायत. त्यावेळेला आणि बघा, जरी तिथं त्यांनी आत्महत्या केली असते त्यांना भगवंतांना भेटलं असतं, कारण विरह कोणाचा आहे? भगवंत विरह आहे. त्यांना काय संसार विरह नाही त्यांना. आता काय झालं कसं होईल, नाही ते गेलं भगवंतामान. पण चैतन्य स्वरूप गोस्वामी यांनी सांगतो त्यांना भेटले, म्हणले अरे तू काय करतोय सर्व, काय हे करणं बरोबर नाही. आम्ही महापुरी लीला पाहिलं नाहीत, तर तू काय करते, लीला कमी की सांग आम्हाला, ती कथा कीर्तन होऊ दे, मग तुला काय करायचं कर. का बरं असं? कारण तू एवढं ऐकलेलं आहे, कथा ऐकलेल्या आहेत महापुरुषांचं, तू पाहिलं लाईव्ह त्यांचं जीवन पाहिलं महापुरुषांचं, तू सगळं सांग आम्हाला आणि मग तुला काय करायचं कर. तुझं जे काही कमवलं आहे ना ते दे आम्हाला तू. म्हणजे ते आचार्य म्हणतायत की सगळ्या वैष्णवांनी म्हणून त्यांना सहाय्य केलं किंवा तू काय कर, असं काय करू नको पड म्हणून. आणि मग त्यांनी ती कथा केली, संपूर्ण लीला तिने वर्णन केलं. 1 महिना ती लीला वर्णन केल्या. आणि त्या लीला ऐकता ऐकता त्या ठिकाणी कृष्णाराज बसले होते त्या ठिकाणी, त्यांच्या कथा ऐकल्या सर्व त्यांनी, आणि त्यांनी मग ते लिखाण केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा काय ठिकाणी की आपल्या जीवनामध्ये आपलेच समवयस्क भक्त हे आपल्याला सहाय्य करतात. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला वाटतं की नाही हा बहुतेक माझ्या वाईटावर आहे काय माहीत, किंवा हा मला पुढे जाऊन देत नाही, ह्याचं काहीतरी वेगळंच असते. नाहीये. आपल्याला समजलं पाहिजे जे काय चाललंय ते काहीतरी वाहून इच्छा असते मग, आणि त्यातून आपण चांगलं शिकलं पाहिजे. चाणक्य म्हणलेलं आहे की जर समजा सोन्याची अंगठी जर चिखलात पडली आणि तुम्ही पाहिली, काय कराल तुम्ही? पहिलं मी घेणार नाही का, नाही का तर बाबा त्याची किंमत आहे, अंगठी सोन्याची आहे, ती धुवून वापरतील परत. तसं जरी एखाद्याकडं काही दुर्गुण असतील तरी आपण एक चांगला गुण पाहिला पाहिजे. जयदेव स्वामी महाराज म्हणतात या संपूर्ण सृष्टीमध्ये असा एकही जीव असा नाहीये, सांगा तुम्ही मला, की त्यामध्ये सगळे दुर्गुण आहेत. असं कोणीच नाही. त्याचं जीवन हे 100% दुर्गुणात भरलं असं कोणीच नाही जगामध्ये. काहीतरी एक चांगला गुण असतो, है की नाही? चांगला गुण असतो काहीतरी. जसं की कडू कारला आहे, त्याचं काय, त्या कारला खाल्लं गावतो डायबिटीज कमी होतो का, बरं का, त्याचं आहेत ना औषध तिथे ना, नसे काय कारला, हां जे काय असेल ते उदाहरण देते मी. तर सांगायचं काय, महाराज म्हणतात की म्हणून आपण काय केलं पाहिजे की वाईट दिसलं तरी त्यात दुर्लक्ष करायला पाहिजे. का दुर्लक्ष करायचं, ह्याला उदाहरण आहे. तसं पौर्णिमेला चंद्र आकाशामध्ये असतो, पण चंद्र येण्यापूर्वी भरपूर आपल्याला चांदणे असतात ना, चांदणे असं वाटतं लय लक्क प्रकाश चांदणे वाटतो ना. पण काय चंद्राला काय होतं, चांदण्याचा प्रकाश कमी वाटतो आणि चंद्रप्रकाश मोठा दिसतो. तर तिथं सच्चिदानंद महाराज म्हणतात प्रत्येकाच्या वैष्णवांच्या जीवनामध्ये ज्या काही अनर्थ असतील, चुकीच्या सवयी असतील, त्या कशा आहेत,
त्या चांदण्याप्रमाणे ज्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये कृष्णचंद्र प्रकट होतील, पूर्णचंद्र, त्याला काय होणार आहे, त्या बाकी चांदणे दिसणार नाही. आपण ती वाट पाहिली पाहिजे, बाबा हा कधी चंद्र वरती येतोय, म्हणून त्या क्षणाला आपण त्याला काही नाही बोललं पाहिजे. ठीक आहे ना, काय हरकत नाही, पुढं ती वाट बघूया आपण. त्या ठिकाणी म्हटलं की समवयस्क लोकांसंगत राहणं फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते आपल्याला बरोबर टाकण्याचं. जसं एकदा इथं वर्णन केलं आहे की एकदा प्रभुपादांनी एवढा मोठा प्रचार केला आणि प्रचार केल्यानंतर त्या ठिकाणी राधानाथ स्वामी महाराज एका वैष्णवाला घेऊन आले होते. अकिंचन बाबाजी महाराजांना घेऊन आले होते त्यांना भेटायला प्रभुपादांना. तिथे एक सिक्युरिटी होता प्रभुपादांचा, ते गाईड हे होता, व्यक्ती होता, भक्त होता. तो म्हणला की नाही, तो कोणाला अलाउड नाही भेटाय प्रभुपादांना, तुम्ही त्यांना बाहेर थांबवणं. आणि त्याला काय माहीत नाही हे कोण आहेत अकिंचन बाबाजी महाराज. राधानाथ महाराज म्हणाले तसं नाही आहे, तू फक्त प्रभुपादांना सांग की अकिंचन कृष्णदास बाबाजी महाराज आलेले आहेत, एवढं फक्त सांग त्यांना, बाकी काय तू करू नको. म्हणून तो ॲथॉरिटी आतमध्ये गेला आणि ज्या वेळेला प्रभुपादांना म्हणले की असे बाबाजी महाराज आलेले आहेत, तर प्रभुपाद लगेच उठले आणि धावत आले. जसं की सुदामा नाही का, सुदामा गेलो काय कृष्ण पळत आले ना, तसं प्रभुपादजी अकिंचन कृष्णबाबाजी महाराज भेटायला धावत आले. दोघांनी मग आलिंगन केलं आणि कित्येक वेळ गप्पा केल्या, चर्चा केली. महाराज म्हणतात मला ते हिंदी कळत नव्हतं, पण त्यांच्या भावना मला कळायला. राधानाथ स्वामी महाराज म्हणतात ते कोणत्या भावनेनं ते चर्चा करत होते, चालेल चर्चेच्या ठिकाणी. तर त्यावेळेला तो एक गुण महाराजांनी बघितला, राधानाथ स्वामी महाराजांनी. ते म्हणले की आपल्याला हे करायचं आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्याला या पद्धतीनं वातावरण आपल्या संघामध्ये तयार करायचं आहे. हा तिथे निश्चय केला राधानाथ स्वामी महाराजांनी की म्हणजे समवयस्क असणाऱ्या लोकांना एकत्र करणं हे आपल्याला करायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की हे फार महत्त्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये आहे की प्रभुपाद दाखवून दिलं की कसं आपण त्याच लोकांसंघामध्ये एकत्र कार्य केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्या कधी प्रश्न पडतो की आमचं कधी कधी समवयस्क लोकांचं संबंध जुळत नाहीत किंवा मतांतर होतं नाही का, त्यामुळं मग असे विभाग पडतात, गट होतात, हा वेगळा हा वेगळा होतो, ते चार लोक ते असतात, असं होतं. तर याच्यामध्ये महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ज्या वेळेला जसं की दूध आहे, दुधामध्ये जर चिंच पडलं काय होतं, दही बनतं, परत दूध पडत नाही त्याचं ना, हे काय नाही. पण चिंच नाही पण साखर पडलं काय होईल, गोडा होणार आहे, रबडी होईल किंवा गोडा होणार त्यामध्ये. म्हणजे किती फरक आहे बघा, जर चिंच पडलेलं की दही बनतंय, त्याचं बाकीचं वेगळं सुरू झालं परत, आणि साखर पडलं गोडा वाढतो. तसं वैष्णव संघ हे दुधाप्रमाणे असला, त्यात अपराधरूपी चिंच किंवा आंबट काय पडायला नाही पाहिजे त्या ठिकाणी. उलट काय झालं पाहिजे की जे अजून चांगले वैष्णव आहेत, साधू संघ म्हटलं मग अशा साधू असतील असते ना, त्यांचं ते साखररूपी ते साधूंचा संघ भेटला पाहिजे, मग ते गोडा वाढतो. म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये हा विचार करतो की मला गुरुंना प्रसन्न करायचं आहे, मला प्रभुपादांना प्रसन्न करायचं आहे, आणि मग ते सर्व करताना मी काही करेन अशी भावना असते काय, मला काही करायचं, मला माझ्या गुरुंना प्रसन्न करायचं आहे. पण मंगलआरती आपण जातो, शेवटचं कडं कुठलं आहे मंगलआरतीचं, हां, त्याचा अर्थ काय त्याचा, गुरुंची भक्ती प्राप्त होते. अजून काय मग ते परत घ्यायला लागलं आपल्याला, ते त्याचे 8 प्रकरण आहेत माहिती आहे, 8 प्रकरण आहेत मंगलारती. प्रत्येकाचं एक महत्त्व दिलं आहे, विग्रह तत्व, प्रसाद तत्व, माया तत्व आहे, 8 पण आहेत. आता मी घेतलं भेटीला हां बरोबर आहे. या ठिकाणी म्हटलं की गुरुंना जर प्रसन्न केलं तरच आपल्या जीवनात खरे सफलता आली म्हणायचं, गुरु प्रसन्न आले तर. पण त्या ह्याच्यामध्ये वर्णन असं केलं आहे, गुरुंना प्रसन्न कसं करायचं आपण, गुरु कधी प्रसन्न होणार सांगा बरं, गुरूंचं गुणगान केलं गुरु प्रसन्न होणार, आज्ञेचं पालन केलं गुरु प्रसन्न आहे. बरोबर बरोबर आहे. पण असं नाही की पालन नाही करायचं, पण मेन असं रिझन पाहिजे की हा प्रभूजी हे केलं की गुरु प्रसन्न होणार. पूर्ण श्रद्धा, गुरुवरती पूर्ण श्रद्धा. कसं कळणार श्रद्धा आहे आपली गुरुवरती, गुरुची सेवा करून, गुरुंची सेवा कळतं.
गुरुसेवा केलं हां गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. गुरुस्मरण केलं पाहिजे. म्हणून बघा हे सांगलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे, हरिनाम दीक्षा आणि ब्राह्मण दीक्षेमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? हरिनाम दीक्षामध्ये आपण तर आपलं नामकरण होतं, जपमाळ मिळते, ठीक आहे, आणि त्यामध्ये जास्त गुरुस्मरण होत नाही खरं पाहिलं तर. पण ब्राह्मण दीक्षेमध्ये काय होतं, तो 3 वेळा गायत्री करतो आणि गायत्रीचे काही मंत्र आहेत ते गुरुविषयी आहेत बऱ्यापैकी तिथले मंत्र. म्हणून प्रभू हलदास साहेब महाराज म्हणतात ब्राह्मण दीक्षेमध्ये काय होतं, आपण 3 वेळा गुरुस्मरण करतो. ब्राह्मण दीक्षा नसेल, नाम दीक्षा आहे, त्यानं मग कमीत कमी दिवसातून 3 वेळा मंगल आरती गायली पाहिजे. का बरं? कारण मंगल आरतीमध्ये सगळं गुरुस्मरण आहे. आदो गुरु पूजेत म्हणलेलं आहे की उठल्या उठल्या गुरुस्मरण केलं पाहिजे, ते मंगल दिलं आहे प्रभुपादाने, म्हणून तसं म्हणलेलं आहे. तर गुरुंना प्रसन्न करणं कसं कळतं आपल्याला सांगा बरं? आता माझ्यावर गुरु प्रसन्न आहेत, कसं कळणार? की झालं आज्ञापालन करणं, त्यांचे गुणगान करणं, अजून काय सांगा बरं? हां त्यांनी दिलेलं आपण दुसऱ्यांना देतो. हां, उपदेशांचा प्रचार, ठीक आहे, प्रचार करणं एक आलं. असे किती मार्ग आहेत गुरु प्रसन्न करण्याचे? भरपूर आहेत ना, मग सांगा ना पटपट. वैष्णवादी संबंध काय? एकजुटीने राहणं, ठीक आहे. अजून काय? असं नाही भक्त प्रभू, तुमचं नाव आहे संकर्षण भक्त म्हणजे आहे ना? काय अर्थ काय नावाचा? संकर्षण भक्त म्हणजे काय? तेच की एकत्र संकर्षण आणि एकत्र करणं आणि त्यांना दास. हां, चित्त ते करे आर ना करे म्हणे, अशा गुरुमुखाचं त्यांचं उपदेश पालन केलं पाहिजे. दुसरी कुठली इच्छा आपण नाही ठेवली पाहिजे. तर यामध्ये सांगितलेलं आहे की माझ्यावरती गुरु प्रसन्न आहे. कसं कळतं? तसं की एखाद्या घरामध्ये घर प्रमुख आहे, म्हणजे एक पतिबंधक आहे समजा, आणि तो पूर्ण बघतोय घरा सगळं, 2-3 भाव आहेत, सुना आहेत, मुलं आहेत. मग तो जो वडील आहे तो कधी प्रसन्न होणार हो? मग आता तुम्ही सांगा. सगळे जर एकत्र वागले, सगळ्यांनी मिळून कार्य केलं तर गुण्या गोविंदानं. आता गुण्या गोविंद फक्त शब्द राहिलेला आहे, तसं कोण राहत नाहीये, आहे की नाही? तर त्या प्रमुखाला काय वाटतं की ज्या वेळेला सगळे माझे जे मुलं आहेत, नातू आहेत, सुना आहेत, जे काय असेल ते सगळे एकत्र राहत आहेत, आनंदानं राहत आहेत, त्यावेळेला तो प्रसन्न होणार आहे. तसं गुरूंना प्रसन्न करणं हे कधी आहे की ज्या वेळेला ती कम्युनिटी, ते सर्व भक्त सगळे एकत्र येऊन कार्य करतात, एक मिशन घेतात पुढच्या त्या ठिकाणी, तेव्हा गुरु प्रसन्न होतात. आता प्रपोजन किती वर्ष झाली? प्रभू गेल्यानंतर किती वर्षात आहे? 48 झाली का? ठीक आहे. तर आत्ता काही वर्षापूर्वी एक बाहेरचा व्यक्ती होता, त्या व्यक्तीनं आपल्या इस्कॉनमध्ये विचारलं मायापूरमध्ये की तुमची संस्था एवढी मोठी आहे, एवढं मोठं कार्य केलं संस्थेचं प्रभुपादांनी, आणि मी असं पाहिलं की इतिहासामध्ये संस्थापकाचारी गेला, संस्था पूर्ण कोलॅप्स होते. तुमचं असं काय गमक आहे? तुमचं चाललंय कसं काय? हो चाललंय व्यवस्थित, थोडाफार असते पण चालू आहे, रनिंगमध्ये चालू आहे सगळं. तर कसं काय सांगा उत्तर याचं? हां, त्यांचे विचार घात केले, बरोबर आहे. अजून काय? आंदोलनाचं काय? हां, म्हणजे मिशन पुण्याचं कार्य करतात सगळेजण. म्हणजे संस्था स्थापन केली, खाजगी मालकी न ठेवता सगळ्यांची म्हणून असे, त्याच्यामुळं तिथं सगळे एकत्र येऊन कार्य करतात. बघा, आता खाजगी मालकी विषयी सांगतो मला. तर बघा काय केले आपल्यासाठी प्रभुपादांनी, ते घेणार आहे आपण पुढच्या बुधवार गुरुवार. आता सांगतो तो मुद्दा. बऱ्याच आपल्या मनात प्रश्न होतो की काय प्रभुपादांची मिशन आम्ही आहोत, आणि काही लोक म्हणाले ना किंवा हे खाजगी नाही आहे, खाजगी पाय होतं किंवा असं काय. तर एकदा बच्चळ महाराज बसले होते आणि सगळे म्हणजे अमेरिकन काही इंडियन काही नेते लोक आले भेटाय प्रभुपादांना, आणि त्यावेळेला प्रभुपादांना सांगितलं की तुमची शिष्यांना बाहेर काढा, रूमच्या बाहेर पाठवा, आम्हाला तुमची खाजगी बोलायचं आहे, व्यक्ती बोलायचे म्हणले. तर बच्चळ महाराज आता नाही आहेत, ते एवढे हुशार, ते म्हटले आता काय बोलतात ते नेते माहीत नाहीत प्रभुपादांच्या बरोबर, सगळे इंडियन किंवा बरेच लोक होते. तर काय केलं त्याने बच्चळ महाराजांनी, एक टेप रेकॉर्ड लावला आणि ठेवला त्या कपाटात टेबलाखाली, आणि आपले गेले बाहेर, चला आम्ही होतो बाहेर सगळे.
सगळे बाहेर गेले. थोडं तसं करायला लागतं कधी कधी. तर काय झालं, मग ते बोलले, प्रभूंनी सांगितलं, मी प्रचार केला, हे केलं ते केलं. मग त्यांनी जो प्रश्न केला, स्वामीजी तुम्ही एवढा प्रचार केलेला आहे, 40 रुपये घेऊन गेला, अमेरिकेमध्ये गेला, न्यूयॉर्कमध्ये गेला, आणि आज तुमचं किती करोडोची प्रॉपर्टी आहे, एवढी मोठी मंदिर आहे, सर्व काय आहे, मग तुमचा पुढे वारसदार कोण? हा त्यांनी मुद्दा उचलला. तुमचा पुढे कोण आहे वारसदार? एका घरामध्ये नाही का, आपण एक घरामध्ये मृत्यूपत्र करतो ना, चला वडील त्याच्यात मृत्यूपत्र करून घेऊया, मिळत असते प्रॉपर्टी, पण काय मृत्यूपत्र करतो आपण ना. तर त्यांनी विचार, तुमचा वारसदार कोण आहे? तर प्रभुपादांनी काहीही क्षणाचा विचार न करता, त्यांची मुलं आहेत, अजूनही त्यांची मुलं, त्यांचे नातू आहेत, त्यांच्या अजून वृंदावन मुलाचं नाव आहे, सगळं त्यांचं आहे परिवार प्रभुपादांचा. तर काही विचार न करता प्रभुपाद म्हणाले की जो माझा शिष्य अनुयायी असेल, जो याच आंदोलनामध्ये प्रामाणिकपणे कार्य करतोय, हेच लोक हे सर्व प्रॉपर्टी घेऊन पुढे जाणार आहेत. आम्हाला हा प्रचारच करायचा आहे. ह्याला कोणी एकटा मालकी हक्काचा वारसदार कोणी नाहीये. एकदम स्पष्ट बोलले प्रभुपाद. आणि काही विचार न करता, रे कसं सांगू तुला, मग काय करू, दुसरं कोण आहे का, काही नाहीये. म्हणजे विचार करा तुम्ही, स्वामी प्रभुपादांनी आपल्या घरच्यापेक्षा आपलं जास्त प्रेम केलेलं आहे की नाही? असं कोण आहे का एवढं करणार? कोणच नाहीये. असं साधू कुठे भेटणार नाही. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे, महाराज म्हणतात, ज्या वेळेला आपण आपल्याच इर्दगिर्द असणाऱ्या वैष्णवांना संतुष्ट करू, प्रसन्न करू, तेव्हा गुरु प्रसन्न होणार आहे, त्या परिवाराप्रमाणे. म्हणून या ठिकाणी बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा क्वेश्चन येतो की बाबा मग वैष्णव शोधायचा कुठं, मग त्याला प्रसन्न कर. नाहीये, आपल्या आहेत त्यांनाच आपण व्यवस्थित आपल्या व्यवहार आचरण असलं पाहिजे, तेव्हा ते प्रसन्न होतात. आणि का असलं पाहिजे? कारण काय म्हणलेलं आहे की या जगामध्ये आपण जे भले आपल्या कृष्णप्रेम प्राप्त करायचे आहे, भगवंतांना प्राप्त करायचे आहे, पण आपण एकटं पुढे जाऊन भगवंतांना प्राप्त नाही करू शकत. आपल्याला एका वैष्णवाची गरज लागतेच. अंतिम समयी ज्या वेळेला है ना, ते श्लोक प्रभुपाद नेहमी गायचे, कृष्ण त्वदीय पदपंकज पंचरांतम आद्यमिषितमे मानस राजहंसा प्राणम प्रयाण समये कपवात पित्ते कंठावर्धौन स्मरणम कुतस्ते. कुलशेखर महाराजांची प्रार्थना आहे, त्यात ते म्हणतायत, कृष्ण त्वदीय पदपंकज पंचरांत. हे कृष्ण तुमचे चरणकमळ, हे का चरण हे कमळाप्रमाणे आहेत, आणि कमळामध्ये एक हंस विहार करतो. कमळामध्ये, कमळाच्या तळ्यामध्ये कावळे जात नाहीत, कावळ्याला घाण आवडते, हंसांना घाण कधी आवडत नाही की नाही, ते कमळ नाळ खात असतात. तर त्या ठिकाणी ते म्हणतायत कुलशेखर महाराज की हे भगवंता, तुमचे चरण कमळाप्रमाणे आहेत, आणि ज्याप्रमाणे त्या कमळाच्या बाजूला हंस कलरव करत असतात, तसं माझं मन आत्ताच या क्षणी तुम्ही चरणाशी लावून घ्या. का बरं आत्ता घ्या सांगा बरं? आत्ताच का बरं घ्या म्हणतात ते? अजून आहे ना वेळ भरपूर. आता माझं 50 वर्ष वय, अजून भरपूर 10 वर्ष अजून, नाही का? पुढे जाऊन काय जीवनाचा काय भरोसा नाहीये. ठीक आहे, अजून काय? हा, काळ कधी घालायला माहित नाही आपल्याला, कधी आल्ला रेंजमध्ये गेला रेंजमध्ये रेंज वाढ बघतो काय. तर त्यात काय म्हणलंय की मानस राजहंसा कपवात पित्ते. काय होते, मृत्यू समय काय ना आपला कपवात असं वरती येत जातो, आणि त्यावेळेला स्मरण करणं फार कठीण होईल. म्हणून काय करा, आत्ताच तुम्ही लावून घ्या चरणाशी. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की हेच वैष्णव आहेत ना, ज्या वेळेला आपण लास्ट क्षणी हरिनाम घेऊ शकत नाही, त्यावेळेला ते वैष्णव येतील, बाबा हे राधाकुंडचं पाणी नाही का, ही वृंदावनची माती आहे, हे गंगाजल आहे, हरिनाम घेतील, हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे की म्हणून आपला हा वैष्णव संघ जो आहे ना, इतका पॉवरफुल पाहिजे की असं सहज व्यक्ती रकळ नव्हता, नवदीपती आजार आहे, आता चाललाय तो आता, तर अगदी सहज लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. त्यांचा हात जोडला, भगवंता प्रार्थना केली पाहिजे, त्यांचा पुढचा मार्ग मोकळा होऊया, जाऊ तुमच्या निघा म्हणून, असं सहज म्हणलं पाहिजे. हे कधी होणार आहे हो? कोणाचा भाव शुद्ध? भक्तांचा. हा, ते पण आहे, पण हे म्हणतात बरोबर आहे की संबंध तसे पाहिजे आपले ते संबंध पाहिजेत. संबंध असे गाढ संबंध पाहिजेत. बाबा ठीक आहे, याला नुसतं कळलं की तू लगेच
आपण प्रार्थना करतो नाही का, हे करतो अमरीश प्रभू नाही का, अमरीश म्हणजे आजार होते मध्यंतरी अल्पेट प्रभू हे, तर ते मेसेज गेला पूर्ण याच्यामध्ये वर्ल्डमध्ये मेसेज, सगळ्यांनी प्रार्थना केली, अख्ख्या सर्व मंदिरात कीर्तन सुरू केली आणि ते झाले बरे. परत सांगायचा मुद्दा काय मला, हे कधी शक्य होतं जर तसे आपण संबंध ठेवले तर. आपल्याला वाटतं की नाही सगळ्यांनी माझ्याशी बोललं पाहिजे, मी माझ्या सगळ्यांचा मुद्दा ठेवला असं वाटतं ना, तसं नाही आहे. आपण जितकं दुसऱ्याला देत राहू तितकं संबंध चांगले राहतात. म्हणून म्हणलेलं आहे महाराज म्हणतात राधानाथ महाराज, आपण काहीतरी त्याग करायला शिकलो इतरांसाठी. आजची गोष्ट आहे, सकाळी म्हातारी काय म्हणाले की मी आत्ता येऊ शकत नाही पण मी सेवा करतो वैष्णवांची. आहे का नाही मूड चांगला तो मुद्दा किती महत्त्वपूर्ण आहे की मला जमत नाही पण मी सेवा करतो. तर हे आपल्याला बघायचं, हे आपण केलं पाहिजे. तर या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण आहे की कसं आपण एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. यामध्ये जर आपण एकत्र येऊन कार्य केलं तर निश्चितपणे काही चांगलं कार्य होईल. दिवाळीच्या पिरियडमध्ये एकदा राधानाथ स्वामी महाराज भेटायला गिरिराज प्रभू, ईश्वर प्रभू, माधवानंद प्रभू हे तिघंजण गेले होते. डॉक्टर आहेत तिघं पण ते. आत्ता आपल्या जी गोविंदामची कमिटी आहे त्यामध्ये ते माधवानंद प्रभू त्यामध्ये एक आहेत. आपलं नारायणगाव म्हणजे तेच बघतात सर्व काय. तर त्यांनी MBBS केलं सर्वांनी, MD झालं सगळ्यांचं. तर ते भेटायला गेले महाराजांना दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि महाराज रूममध्ये बसले होते आणि त्यांनी सांगितले की महाराज आमची एक अशी इच्छा आहे की आम्हाला एक हॉस्पिटल काढायचं आहे, प्रत्येकाचं वेगळं करायचं आहे काहीतरी. महाराज सगळ्याचं ऐकून घेतलं. महाराज म्हणाले जर तुम्ही एकत्र येऊन कार्य केलं तर त्याची इतिहासात नोंद होईल आणि ते जास्त प्रभावकारी ठरेल. त्यातून अनेक लोकांना अनेक जीवना फायदा होईल. तुम्ही तो विचार करा म्हणले पहिल्यांदा. मग काय केलं त्यांनी, हॉस्पिटल सुरू केलं. त्यांनी वृंदावनमध्ये कॅम्प सुरू केला. वृंदावनला बांधे हॉस्पिटल त्या ठिकाणी परत त्यांनी. तर सांगायचा मुद्दा काय आहे की हे म्हणून म्हणतात की आपलं जीवन कसं जगायचं आपण हे आपण ठरवायचं. आपण काय केलं पाहिजे, गुरुने विचारलं पाहिजे मी कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. जर आपण आपल्या मनाने गेलो ना काय होणार आहे, एक दिवस घात एक वेळ मागे पुढे भगवान म्हणतात. जर आपल्या मनाने आपण चाललो तर काही ते कुठे त्याला सांगणार कोणती व्यक्ती पाहिजे, अनुभव व्यक्ती पाहिजे, जो अनुभव घेतला पाहिजे. जसं एकदा अशी घटना घडली, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज अनेक ब्रह्मचर्याने घेऊन जात आहेत ना, गौरांपूर राडे शंपूर सगळे सिनियर भक्त एका आश्रममध्ये गेले होते. असा आश्रम होता लांब एकदम शेतामध्ये. आणि त्या ठिकाणी ते महाराजांचे मित्र होते, संन्यासी होते, ते मित्र होते महाराजांचे. त्यांच्याकडे आश्रममध्ये गेले. त्यांची मोठी गोशाळा आहे, त्यांचं मोठं गुरुकुल आहे, गोशाळा सर्व काय. आणि तिथे गेल्यानंतर 2 दिवस राहिले महाराज त्या ठिकाणी. कथा कीर्तन केले, प्रसाद झाला, सगळं केलं. जायच्या वेळेला ते संन्यासी महाराजांना सोडायला आले रस्त्यापर्यंत. असं गेटमधून आतपर्यंत चालले, पुढे चालले होते. अचानक काय झालं, 25-30 ब्रह्मचारी चाललेले आहेत, महाराज चाललेले आहेत, ते संन्यासी पण चाललेले आहेत. अचानक त्यांच्या डोळ्यातनं पाणी यावं लागलं. त्या संन्यासी रडायला लागले, ते मोठे रडायला लागले. ते महाराज म्हणले काय झालं तू रडायला, काल तर आपण चर्चा केली, एवढी कथा केली, सगळं केलेलं आहे. त्यांचा हुंकार त्यांना आवरत नव्हता त्या संन्याशांना. ते वेगळ्या संप्रदाय संन्यासी होते पण फार जोड होते महाराजांचे. त्यांनी सांगितले की महाराज तुम्हाला काय सांगू मी, तुम्ही माझे खरे मित्र आहात, तुम्ही तर आला मला बरं वाटलं. म्हणजे असं काय म्हणतोस तू, अचानक असं का म्हणतोय तू, मित्र आहे, आहे ते. तर त्यांनी सांगितलं की मी ज्या आश्रममध्ये राहायचो सुरुवातीला ब्रह्मचारी म्हणून किंवा काय, त्यावेळेला मी असं थोडंसं बघता थोडं वाद व्हायचे, थोडे क्रॅश व्हायला लागले. मग मी थोडा बाजूला गेलो, थोडं साईडला गेलो नंतर मी बाजूला गेलो पूर्णपणे. आणि आज मी एवढं सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे, गुरुकुल आहे, गोशाळा आहे, अनेक माझे अनुयायी आहेत, सर्व काय आहे. पण आज तो भक्त माझ्यावर नाही आहे ज्याच्यावर मी वाद घालायचो, चर्चा करायचो. आणि मला इथे सांगणारा कोण नाही बघ चुकला म्हणून. याचं मला दुःख आहे, याचं मला दुःख आहे की मी जी काही केलेला प्रचार आहे, या प्रचार सगळे भक्त म्हणलेले आहेत, सगळं माझं गुणगान करत आहेत, पण मी चुकतोय ते सांगू शकत नाही. आणि त्याची मला खंत आहे, ती परत रडायला आली मोठ्या. बघा याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. कथेवरती होते कथा सांगितली मी कधी भागवतमध्ये. हे का सांगतोय आपण की आपण हा विचार केला पाहिजे की बाबा आपल्यामध्येच असं आपण बॉन्डिंग असलं पाहिजे की त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आणि नंतर महाराजांनी मला आलिंगन दिलं. मला तसंच करतात मग हा हात ते केलं, ठीक आहे काय हरकत नाही, परत येऊ भेटायचं सांगितलं आणि परत निघाले पुढे. ते महाराज संन्याशी आतमध्ये रूममध्ये गेले, महाराज पुढे चालले.
महाराज पुढे गेल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी एकत्र केलं. सगळे आहेत ना तगावराम पोवराज सगळे एकत्र आले. सांगितलं महाराज म्हणले की तुम्हाला समजलं काय झालं या ठिकाणी, सांगा बरं काय झालं, तुम्ही सांगा त्यामध्ये काय झालं असं. काय महाराज बोलले असतील पुढं, काय महाराज बोलले असतील. सगळे कथा ऐकतात ना, का झोप आली की नाही ना, नाही तर झोप येणार तसं खाल्ल्यामुळे. काय महाराज बोलले असतील मग. तुम्ही असे एकटे पडू नका, तुम्हाला जे म्हणजे तुम्ही जे आहेत सगळे आत्ताचे हां सगळे एकत्र राहा, एकमेकाला म्हणजे हां सहकार्य करा. अजून काय, अजून काय म्हणले असतील. एक्सेप्ट केली पाहिजे. बरोबर, चूक एक्सेप्ट केली पाहिजे तर सुधारणार ना. एक्सेप्ट नाही केली तर सुधारणार. हां तर महाराज सांगितलं की तुम्ही किती जरी प्रगती केली असेल भक्तीमध्ये, सेंटर उभे केले, कमिटी उभी केली, मंदिरं बांधली, जे काय केलं असेल, तरीही तुम्हाला तुमचाच सवंगडी पाहिजे जो पहिल्यापासून आहे तो. त्याला दूर करू नका तुम्ही पण दूर जाऊ नका त्याच्यापासून. का बरं असं, का तो सांगणार आपल्याला कसं राहायचं काय करायचं ते. म्हणून हे फार महत्त्वपूर्ण आहे ठिकाणी की आपण भक्तिमय जीवन जगत असताना जातो पुढं, परंतु हे सगळं करत असताना आपण आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांना पण बरोबर घेऊन जायचं आहे. मोस्टली काय माहिती आहे का, असं होतं की ज्यावेळेला प्रचार करतो आपण त्यावेळेला नवीन नवीन लोक आहेत आपल्याकडे येतात. आपल्या नवीन लोकांचा चांगले संबंध म्हणतात की चांगला त्याला आहे, त्याला भेटतो, बोल त्याला प्रसाद देतो, नाही का. मंदिर असं ना, नवीन त्याला प्रसाद द्यायचा, रबडी काढून ठेवायची, त्याला असं करतो आम्ही करतो. पण हे चांगलं आहे, त्याला दिलं पाहिजे, परंतु त्याबरोबर माझा जो सोंगड आहे त्याला पण रबडी काढली पाहिजे कधीतरी. त्याचा काही विचार केला पाहिजे, ती प्लेट लावली पाहिजे कधीतरी, तिची काळजी घेतली पाहिजे. हे फार महत्त्वपूर्ण आहे. आपलं काय होतं कधी कधी आपण ना मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, भगवत धाम, गोलोक, वैकुंठ आणि कृष्ण प्रेम आहे का नाही, आणि यामध्ये आपण आपल्या लोकांना विसरतो. मग का तेल गेलं तूप गेलं आधी दुपार होतं परत. तर हे महत्त्वपूर्ण म्हणून शेवटी आपण बघूया लास्टला, ऊन पण टाकते आता भरपूर. तर हे लास्टला महाराज म्हणतात की म्हणून आपल्याला यावरती जोर द्यायला पाहिजे की आपण किती जरी मोठमोठे तीर मारले असतील भक्तीमध्ये, भरपूर काय केलं असेल, तर आपण आपल्याच लोकांसंघामध्ये उपस्थित राहून त्यांना चांगल्या प्रकारे व्यवहार ठेवून ते सहाय्य केलं पाहिजे. आणि हे जो करण कोण करेल ना त्याच्याबरोबर ते भक्तभर राहतील आणि तो पण हे शेवट पाहिजे. आणि शेवटी त्याला निश्चितपणे भगवान स्वीकार करते. कारण समजा कसं आहे की समजा एखाद्याला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे एखाद्या व्यक्तीला, आणि त्याला बोलवलं स्टेजवरती एका माणसाला, आणि तो फार मागं उभा आहे आणि तो आला आहे बक्षीस घ्यायला, तर त्याला अनाऊन्स केलं बा तुम्ही लवकर या. मग तो जर असा मधनं आला, मांडीव पाय दे, हाताव पाय, डोक्यावर पाय आला, तर कसं होईल. हां तर रस्ता आपण द्यायला पाहिजे आणि त्यानं बी समजलं पाहिजे थोडं लांबून गेलं बरं पडत आहे का नाही. तसं भगवत धाम मला प्राप्त करायचं आहे, पण मी काय करणार, डोक्यावर पाय दे, हातावर पाय चालला पुढं, असं नाही करायचं. जे मला करायचे करणार, पण मी सगळ्यांना घेऊन करणार. आणि हे जर आपण केलं तर निश्चितपणे एक काही चांगलं कार्य घडलं आपल्याकडून, आणि मग त्यावेळेला प्रभुपाद प्रसन्न होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.